चव्हाण याला नेपाळमधून अखेर अटक करण्यात आली आहे। वैष्णवी हगवणी यांचं बाळ निलेश चव्हाण याच्याकडे होतं। निलेश चव्हाणवर वैष्णवीच्या आई वडिलांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोप आहे। बाळ घेण्यासाठी आलेल्या कसबेट कुटुंबावर निलेश चव्हाण यांनी बंदूक रोखल्याचा त्याच्यावर आरोप आहे। तसंच आणखी काही गुन्हे हे निलेश चव्हाण याच्यावर दाखल आहेत। त्याच्या स्वतःच्या पत्नीचा छळ करणं, अश्लील व्हिडिओ बनवणं या प्रकरणात देखील त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। वैष्णवी मृत्यू प्रकरणानंतर फरार झालेल्या निलेश चव्हाणला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे। वैष्णवी मृत्यू प्रकरणानंतर निलेश चव्हाण नेपाळमध्ये लपून बसला होता। निलेश चव्हाण पुण्यामधून दिल्लीला कारने गेला। तिथून तो दुसऱ्या एका कारने उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरला गेला। गोरखपूरमधून तो नेपाळमधल्या भैरवा जिल्ह्यातल्या एका गावामध्ये गेला। त्या गावामधल्या लॉजमध्ये तो लपून बसला होता। निलेश चव्हाणवर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा ठपका आहे। वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं 9 महिन्यांचं बाळ काही दिवस निलेश चव्हाण याच्याकडे होतं। हे बाळ ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबाला निलेशने बंदुकीचा धाक दाखवत धमकावलं होतं। निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबाचा निकटवर्ती आहे। तर निलेश चव्हाण नरकात जरी गेला असता तरी त्याला पकडलं असतं असं रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलंय। तर निलेश चव्हाणला मदत करणाऱ्यांना सहआरोपी करा अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे। गुन्हा सीआयडी कडे वर्ग करा अशी मागणी सुद्धा रोहिणी खडसे यांनी केली आहे। चव्हाण नरकात जरी गेला असता तरी त्याला पेड्या या पडणारच होत्या। भारताच्या बॉर्डरवर पेड्या ठोकण्यात आल्या। मुळामध्ये नेपाळला जायला कोणता पासपोर्ट लागत नाही, व्हिसा लागत नाही। पासपोर्ट आणि इलेक्शन कार्डच्या आधारे हा जो शातीर निलेश चव्हाण आहे यांनी पळ काढला होता। परंतु मी या आधीही सांगितलं होतं, राज्याचे मुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजितदादा यांनी सांगितलेलं हगवणे कुटुंबाला कोणताही राजकीय पाठबळ नाही। निलेश चव्हाणला आज नेपाळ बॉर्डरवरून अटक करण्यात आलेली आहे। तो नेपाळपर्यंत कसा पोहोचला, त्याला कुठल्या आकाने मदत केली आणि तो एवढे दिवस फरार कसा राहू शकला, ह्या हगवणी कुटुंबाचा आणि निलेश चव्हाणांचा काय संबंध आहे, ह्या संबंधाची देखील चौकशी करण्यात यायला हवी। आणि या निलेश चव्हाणला एवढे दिवस फरार राहण्यासाठी मदत करणारा आका कोण हे देखील चौकशी करण्यात यावी। निलेश चव्हाण याला नेपाळमधून अटक करण्यात आलेली आहे। वैष्णवी हगवणे यांचं बाळ निलेश चव्हाण याच्याकडे होतं। त्यानंतर निलेश चव्हाण याच्या शोधासाठी 6 पथकं नेमण्यात आलेली होती। अखेर त्याला नेपाळमधून ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पिंपरी चिंचवडमध्ये आणण्यात येईल, अधिक माहिती नंतर देण्यात येईल। किती वेळ तरी साध्य कमीत कमी त्याला पुणे द्यायला लागणार आहे? तो मध्यरात्री एक्सपेक्टेड आहे आपल्याकडे। अच्छा सर, कुठं कुठं पुण्यातून फरार झाल्यानंतर तो कुठं कुठं कसा कसा त्याचा प्रवास झाला? तो पुणे येथून नंतर दिल्ली नंतर गोरखपूर या मार्गे ते गेला होता। डिटेल्स जे आहेत तो आल्यानंतर देण्यात येतील। कितीच्या सुमारास जो आहे तो नेपाळमधून त्याला ताब्यात घेण्यात आला? नेपाळमधलं कुठलं शहर होतं त्या ठिकाणून ताब्यात घेतलं? आज दुपारी नेपाळ बाँड्रीवरून त्यांना ताब्यात घेण्यात आलं, म्हणजे भारताच्या हद्दीमधूनच त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। नक्कीच आपण पाहिलं तर नेपाळच्या बाँड्रीमधून जे आहे ते आता निलेश चव्हाण याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। रात्री उशिरापर्यंत जो आहे तो निलेश चव्हाण पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कस्टडीमध्ये या ठिकाणी असणार आहे। रणजित जाधव, TV 9 मराठी। तर अजित पवार हे गोचिडासारखे अर्थ खात्याला चिकटून बसलेत अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे। अजित पवार आम्हाला कधीच जवळचे वाटले नाही असं हाकेंनी म्हटले। तर लक्ष्मण हाके यांचं कार्यशून्य ते कधीपासून ओबीसी नेते झाले असा सवाल यावर अमोल मिटकरी यांनी केलाय। हाकेंसारख्या लोकांना आमच्या भाषेत टीका केली जाते असं मिटकरी यांनी म्हटलंय। दादा पवार हे एखादं गोचिड एखाद्या जनावराला चिकटून बसतं तसं अर्थ खात्याला गेल्या 20 वर्षापासून चिकटून बसलेले आहेत। त्यामुळं अजितदादा पवार हा सामाजिक असंवेदनशील माणूस आहे। त्यांना गावगाडा वगैरे सोशल जस्टिस याचं काही देणं घेणं नाही। हा सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्तावाला माणूस अजितदादा पवार आहे। अजितदादा पवार आम्हाला कधीच जवळचे वाटले नाहीत। अजितदादांवर बोलल्याशिवाय आपल्याला मीडिया TRP देणार नाही, म्हणून त्यांनी जे बोललाय की अजित पवार हे गोचिडासारखे चिटकून बसलेत, अशा बावलटाला
आमच्या भाषेमध्ये झाकण झुल्या असं म्हणतात. त्याला जनतेने जे गाडी दिली असं तो म्हणतोय, हाय स्वतःचीच, पैसा स्वतःचा असतो, त्यानं कुठून उभा केला, कशा काय केला ते त्यालाच माहीत आहे फक्त. असं आहे, त्याची भरीच काय अंडी पिल्ली आहेत. आता बोलतोय तर बोलू द्या. देशी दारूचे ब्रँड अँबॅसेडर लक्ष्मण हाके फक्त आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी लक्ष्मण हाकेसारख्या ढेकणांनी काल अजितदादावरती टीका केली. याच्या पुढे जर अजितदादावर टीका केली तर लक्ष्मण हाके आपल्याला महाराष्ट्रामध्ये फिरणं मुश्किल. हगवणे बंधूंना शस्त्र परवाना जालिंदर सुपेकर यांनीच दिला होता. हगवणे बंधूंच्या शस्त्र परवान्याच्या फाईलवर सुपेकरांची सही आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे हा शस्त्र परवाना मिळालेला होता. पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर हगवणे बंधूंचे मामा आहेत. पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई कधी होणार असा सवाल केला जातोय. तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या परवानगीनंतरच आपण सही केली होती असं त्यानंतर जालिंदर सुपेकर यांनी TV9 मराठीशी बोलताना सांगितलं. शस्त्र परवाना देण्याचा मला अधिकार नव्हता असं देखील सुपेकर यांनी म्हटले. तर स्वतःच खरेदी केलेली फॉर्च्युनर गाडी लोकांनी घेऊन दिल्याचं लक्ष्मण हाके खोटं सांगत असल्याचा दावा अमोल मिटकरींनी केलाय. परभणीमध्ये लक्ष्मण हाके नव्या फॉर्च्युनर गाडीसह दिसले होते. ही गाडी आपल्याला परभणीच्या राणी सावरगाव इथल्या ओबीसी बांधवांनी दिल्याचा दावा हाकेंनी केलाय. ओबीसी चळवळीसाठी गावागावात पोहोचता यावं यासाठी कार गिफ्ट मिळाल्याचा दावा हाकेंनी केला होता. खूप माझ्या अंगावर पडलेली आहे. आजपर्यंत मी स्वतःहून त्यांच्यापर्यंत जात होतो, पण ओबीसी बांधवांनी आता एवढी महागडी गाडी मला दिली. ही चळवळ कुठेही थांबली नाही पाहिजे. कुठल्याही गावात गाडी विना किंवा कुठल्याही अडचणी विना त्या ठिकाणी कुठलीही अडचण येऊ नये अशा भावना त्यांच्या त्या गाडी देण्यामागं आहेत. आणि ही ओबीसीचं आंदोलन आणि चळवळ कुठेही थांबणार नाही. आणि ही खरं तर माझ्यावरची खूप मोठी जबाबदारी आहे. अहो, जो माणूस स्वतः गाडी घेऊन लोकांना सांगतो, म्हणजे आपल्याला भुलवतोय की मला जनतेने गाडी दिली आणि गाडीत बसलाय पण त्यानं ते हवेत गेलंय, त्याच्यामुळं त्यानं त्याच्या गाडीचं पासिंग बदलावं. त्याच्या मेंदूवर जरासा काहीतरी परिणाम झालाय. तो ओबीसीचा नेता नाही. पहिली काहीतरी टीका करायची, मग थोडी पब्लिसिटी मिळते. आता काही नाही उरलं, आता अजितदादा टीका करायची. तर दोन्ही पवार एकत्र येण्याला तटकरे प्रफुल्ल पटेलांचा विरोध आहे. खासदार संजय राऊतांनी मोठा दावा केलाय. पवार काका पुतण्या एकत्र येण्यावर राष्ट्रवादीमध्ये 2 मतप्रवाह आहेत. तर वक्तव्याची दखल घेण्यासारखे संजय राऊत नाहीत असं प्रत्युत्तर यावर तटकरे यांनी दिलंय. शरद पवारांच्या विचारधारेवरच आमचा पक्ष उभा आहे असं म्हणतात. आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत असंही सांगतात. आपण एकत्र आलो पाहिजे असंही म्हणतात. आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते एकत्र व्हायला तयार नाही. तेव्हा म्हणजेच ते आपल्याला मोदी आणि शहांच्या मुख्य दुकानाबरोबर त्यांना आपलं छोटं दुकान चालवायचं. जो तो आपापला राजकीय फायदा तोटा त्यात पाहत असतो. प्रफुल्ल पटेल हे काय महान नेते नाही आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर आता तटकरे आहेत, अध्यक्ष आहेत त्यांच्या एका गटाचे. उद्या हा पक्ष विलीन झाला, तो होणार नाही असं माझी माहिती आहे, तर अध्यक्ष बदलावा लागेल. मग एक तर संजय राऊतांच्या वक्तव्याची दखल घेण्या इतपत ते बिलकुल त्या ठिकाणी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत आम्ही काय भूमिका घ्यावी यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता नाही. त्यांनी आपलं पहिलं जळतं घर त्या ठिकाणी बघावं. अजितदादांच्या नेतृत्वाखाली सामूहिक नेतृत्वामध्ये आम्ही हा निर्णय त्या ठिकाणी घेतला इंडियामध्ये सहभागी होण्याचा. तर संजय राऊत हे वैफल्यग्रस्त आहेत, त्यांच्या बोलण्याला आधार नाही असं अमोल मिटकरींनी म्हटलं. अलीकडच्या काळामध्ये राऊतांच्या बोलण्यामध्ये बाष्पळपणा जास्त अधिक जाणवतो असंही त्यांनी म्हटलं. राऊत हे वैफल्यग्रस्त आहेत, त्यांच्या बोलण्याला कुठलाही आधार नाही. बाष्कळपणा अलीकडच्या काळात त्यांच्यात मोठ्या प्रमाणात जाणवतोय. मी असं म्हणेल की शिवसेना आणि मनसे एकत्र यायला संजय राऊत यांचा खूप मोठा विरोध आहे. त्यांना ते कधीच वाटलं नाही एकत्र आले पाहिजे. ठाकरे कुटुंब एकत्र राहावं ही त्यांची कधीच भूमिका नव्हती आणि त्याच चष्म्यातून ते आम्हाला पण पाहत आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या डोळ्याचा चष्मा अगोदर पुसावा आणि मग जरा काही पक्का पुरावा असेल तरच त्यावर भाष्य करावं, अन्यथा त्यावर बोलू नये. तर कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करणार का असं विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पाहणी दौऱ्याच्या दरम्यान केलंय. अधिकारी उभ्या पिकांचे पंचनामे करत असल्याची तक्रार शेतकऱ्यांना कोकाटे यांच्या समोर केली होती.
दरम्यान आपण काय चुकीचं बोललं असं म्हणत कोकाटे आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. पंचनामे चालू आहे ना, पंचनामे केले सर. शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहे बुवा असं. ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाचे पंचनामे करायचे का? नाही, कांदे वगैरे ज्या पोळी वावरात कांदे खराब होत चालले. वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे नाही करता येणार. त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही. जो काढून पडला आहे, शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे करते. शेतात जे काही पिकं असतील त्याचे पंचनामे रीतसर होतील. ज्या शेतकऱ्यांकडे माल आहे त्याला जीवा लागण्याचं काही कारण नाहीये. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्येच माल नाहीये त्याची पंचनामे कशी करायची? तुम्हीच सांगा मला, पंचनामे कशी करायची त्याची? नाही करतायत. अरे पण म्हणजे जे खरं आहे ते बोललो, ते काय चुकीचं बोललो? शब्द चुकला इतकंच म्हणतो. ठीक आहे, चुकला. तुम्ही त्याचा अर्थ वेगळा काढला. मी तसं काही वेगळं बोललेलो नाही. जे सत्य आहे तेच बोललोय की जिथे इथं नुकसान झालंय शेतकऱ्यांचं त्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची शासनाने या ठिकाणी मोहीम घेतलेली. राज्य सरकारने गरीब महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. मात्र सरकारी कार्यालयामध्ये बसून निवांत काम करणाऱ्या 2652 सरकारी कर्मचारी महिलांनी योजनेचा फॉर्म भरला. 1,20,000 कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून ही बाब उघडकीस आली आहे. यातील काहींनी लाडकी बहीण योजनेसोबत नमो शेतकरी योजनेचाही लाभ घेतलाय. आता सरकार या सरकारी लाडक्या बहिणींवर कारवाईचा बडगा उगारणार असून त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार आहे. 2652 सरकारी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय. 1.5 लाख कर्मचाऱ्यांच्या तपासणीनंतर 2,500 कर्मचाऱ्यांनी लाडकीचे पैसे लाटल्याचं उघडकीस आलंय. ऑगस्ट 2024 पासून एप्रिल पर्यंत म्हणजे गेल्या 9 महिन्यात प्रत्येकी 13,500 रुपये घेतले. लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये वर्ग 3 आणि वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अजून 6 लाख कर्मचाऱ्यांची अशाच पद्धतीने तपासणी केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे शासन निर्णयातच स्पष्ट करण्यात आलेलं होतं. लाडक्या बहीण बनून पैसा घेणाऱ्यांकडून या रकमेची वसुली केली जाणार आहे. सामान्य प्रशासनाकडून लवकरच प्रत्येक विभागाला याबाबतचा आदेश दिला जाणार अशी सूत्रांची माहिती आहे. 8,85,000 महिलांनी नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांचा लाभ घेतल्याचंही समोर आलंय. शासकीय कर्मचारी एखादी महिला असेल ती जर लाभ घेत असेल लाडल्या बहिणीचा तर अतिशय चुकीचं आहे. राज्य शासनाने त्यांच्याकडनं पैशाची वसुली केली पाहिजे. सरकारी कर्मचारी महिला भगिनी असतील तर 100% गोष्ट झालीच पाहिजे. या मताचा मी आहे की त्यांना सरकारचा पगार पण मिळतो, मग त्यांना लाडकी बहिणीची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे ती छाननी अर्जाची छाननी करून आमच्या महिला बालकल्याण विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदितीताई तटकरे त्यावर योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. आणि अजितदादासुद्धा ती स्फुटणी करतील आणि त्याच्यानंतर जे पात्र लाभार्थी आहेत त्यांनाच त्या योजनेचा लाभ मिळेल. या योजनेमध्ये क्रायटेरिया लावले नाही सर, सगळ्यांना पैसे पाठवले. खरं तर सरकारने याचे क्रायटेरिया योजना जाहीर होतानाच डिक्लेअर केलेले आहे आणि ज्या ठिकाणी असे क्रायटेरिया डावलून ज्यांना लाडकी बहिणीचे पैसे दिले असतील, ज्या अधिकाऱ्यांनी मंजूर केले त्या अधिकाऱ्याच्या वेतनामधून हे कपात केली पाहिजे. लाडक्या बहिणीला धक्का लावता कामा नये. त्याची तपासणी सुरू आहे. सरकारी कर्मचारी असतील किंवा जे इन्कम टॅक्स पेअर आहेत त्यांचे त्याच्यामध्ये नाव आलेले आहेत. ज्यांना गरज नाही, पूर्ण पेपर नाहीत असे काही भगिनी असतील, मला वाटतं ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या स्कीमचा फायदा घेतला असतील, मला वाटतं ते आता यापुढे त्यांना फायदा मिळणार नाही, त्यांना योजनेतून बाद करण्यात येईल. कल्याणच्या बल्लारी परिसरामधील एका शाळेची भिंत कोसळली. टिटवाळ्यामधील KBK इंटरनॅशनल शाळेची भिंत कोसळली आहे. 3 ते 4 विद्यार्थी यामध्ये जखमी झाले तर एक विद्यार्थी यामध्ये गंभीर जखमी झालेला आहे. कल्याणच्या बल्लारी परिसरामध्ये शाळेची भिंत कोसळली. यामध्ये शाळकरी मुलं ही जखमी झाली आहेत. दिल्लीला जाऊन कोणी लोटांगण घातलं हे सर्वांनी पाहिलंय असं गिरीश महाजन यांनी म्हटलं. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधलाय. माझ्या घरामध्ये केंद्रीय मंत्री, मला लोटांगण घालायची गरज नाही असं खडसेंनी म्हटलं आहे. महाजनांच्या कोट्यवधींच्या प्रॉपर्टीची यादी सीएमना देणार असं देखील एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. तुमच्याकडे जे चाललेलं आहे ते तुम्ही सावरा.
मी तर काही चोऱ्या माऱ्या केलेल्या नाही कुठे. तुम्ही काय काय केलेलं आहे, काय काय चाललेलं आहे त्यांना माहित आहे. त्यांचं म्हणणं आहे की जामनेरला जो महामार्ग होणार आहे भविष्यामध्ये त्यासाठी पण तुम्ही जागा घेतली. कोणी मी असे धंदे करतो नाही महामार्गाच्या मुरुमच्या गोष्टी, महामार्गावर जागा घ्यायच्या गोष्टी एखादं दाखवावं. त्या मीटिंग मध्ये गडकरी साहेब काय बोलले सांगू का म्हणा. चोरी कोणी केली मग आपल्याला काय वाटतं? तुम्हाला माहित आहे ना काय चाललं काय नाही, काय मी सांगतोय का? राज्याला माहिती आहे कोण जेलमध्ये गेलं, 2.5 दिवस कोण जेलमध्ये राहिलं, कोण चोऱ्या करतंय, कोण दिल्लीला जाऊन तिथे लोटांगण घालून माफिया मागतंय. मी पाया लोटांगण घातलं आणि त्याने घातलं हे प्रश्न विचारता कशाला? मला लोटांगण घ्यायची गरजच नाही. माझ्या सर्व वरिष्ठांचे आजही चांगले संबंध आहे, पूर्वी होते. माझ्या घरामध्ये केंद्रीय मंत्री आहे, मला लोटांगण घालायची काय गरज आहे? मग तुमच्याकडे काय उत्पन्नाचं काय साधन आहे की हजारो कोटी रुपयाची मालमत्ता आज तुमच्याकडे आली? याचं द्या ना उत्तर. चौकशीची मागणी करतोय मी की माननीय मंत्री महोदयांनी अँटी करप्शन कडून यांच्या प्रॉपर्टीची चौकशी